नयन कानविंडे हा फरारी डिफॉल्टर अमेरिकेतनं परत आलाय अशी पक्की खबर आपल्याला मिळाली आहे. त्याआधी थुकून ये रे. हो हो. सॉरी. नयन कानविंदे तो आलाय ना, तर तो अमेरिकेमध्ये परत जायच्यात आपल्याला आपली तुंडलेली रक्कम आहे ना ती परत मिळवायला पाहिजे. तुम्ही काही करा, आजच्या आज जा आणि ती वसुली करून आणा. 5% देतो ना जास्त कमिशन. केस खूप जुनी हो, प्लीज. फॉरेनर झोलर मजा येणार आहे. त्याला मारा, जोडा, त्याची पप्पी घ्या, पैसे परत आणा म्हणजे झालं. ही बाकीच्या डिफॉल्टर्सची लिस्ट. सोनटक्के मी माझ्या स्टाईलने रिकव्हरी करेन, पण आपल्या अहिंसाबाईंचं काय? इकडे रिकव्हरीला गेल्यावर जर तिने नाटकं केली आणि रिकव्हरी झाली नाही तर त्याला. गुड मॉर्निंग सर. या 100 वर्ष आयुष्य आहे. कालची कॅश. आले रे बाबा, पैसे आले. सत्तू सर, आजची लिस्ट आहे का? बघू. नाही नको नको. तुम्ही आज इथे बँकेतच काम करा, इंद्राजी वसुली करतील ना. नाही सर, मी असं काम सोडून बँकेत नाही बसू शकत. सर, मी आत येऊ का? सर, तुम्हाला बातमी कळली का? अहो, दिवेकर मॅडमची मुलगी शेजाऱ्याबरोबर पळून गेली. हो का? तुम्हाला फोनवरून सांगितलं मी पळून जाते म्हणून. शट अप. ओके. इंद्रा, नाईस शर्ट. हा, माझाही नवीनच आहे. ब्रँडेड आहे, ब्रँडेड. शट अप. ओके. सर, तुम्ही यांना सांगितली की नाही गोड बातमी? हा? कोणती बातमी? इंद्राजी, तुम्हाला सांगणारच होतो मी. तुम्हाला या क्वार्टरचं बेस्ट रिकव्हरी पार्टनरचे अवॉर्ड डिक्लेअर झाले. काँग्रेट्स इंद्रा, काँग्रेट्स. कसं इंद्राजी, तुम्ही जे काम करता ना ते बँकेने पगारावर ठेवलेले एम्प्लॉई आहेत ना ते करत नाहीत. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. अहो, त्यांनी जर ते काम व्यवस्थित केलं ना तर तुमच्यासारखे एम्प्लॉई नसलेल्या लोकांना कमिशन वगैरे द्यावं लागणार नाही ना बँकेला. बँकेचा खूप खर्च वाचेल त्यामुळे. अभिनंदन. हा, इंद्राजी. थँक्यू. इंद्राजी यांनी शुभेच्छा न देता यांना थँक्यू. आणि मी शुभेच्छा देऊन पण मला साधं स्माइल पण नाही. मी निघते, म्हणजे निघायची तयारी करते. इंद्राजी, तुम्हाला सर्दी झाली आहे का? एक तर इंद्राला फुलाची ऍलर्जी, त्यात दोन्ही मॅडमनी. सत्तू, सोनटक्के, मॅडमना जर वसुलीला नेलं तर मी वसुलीची गॅरंटी देत नाही. मग कटवा तिला. तुम्हाला पाहिजे ते करा. वसुली आज व्हायलाच हवी. इंद्रा यार, त्या बँकवाल्याला सांग यार, आज आपणच जायचं गेम करायला. तू नको येऊ आमच्या बरोबर. आणि तुला वाटतं ऐकेल ती? अरे हट्टी आहे एक नंबरची. वरून 1000 प्रश्न आपल्यालाच विचारेल. अरे यार, मग तिला कसं कटवायचं? इंद्रा यार, सांग ना कसं कटवायचं? आपण तिला चुकीच्या पत्त्यावर पाठवायचे. कुठे पहिली होते? मॅडम, चाफा फुलिंग नाही सा. हो, कुठे पहिली विजिट? जवळच आहे. नाही, नवीन क्लायंट आहे. कार्ड
इथे तुम्ही जा आणि कामाला सुरुवात करा. तुम्ही नाही आमची वाट बघू नका, आम्ही कदाचित नाही येणार. 21,000 21,000 रुपये यांच्याकडून घ्यायचे. ठीक आहे. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. हे कुठे पाठवलंस तिला? मला तरी काय माहिती, पाकिटातून पहिलं कार्ड निघालं ते दिलं तिला. बरं चल आता त्या कानविंदेचं वांदे कर. हाय जीजू. ओ हाय. मस्त दिसताय. थँक्यू. एक सेल्फी घ्यायची. या शुअर. हॅशटॅग सेल्फी विथ जीजू. ये ना ओळख करून देतो. दीदी काय गोड दिसते. दीपू इकडे येते एक मिनिट. काय ऐक ना, आपल्या या लोकांनी 3 स्टार हॉटेल बुक करायला सांगितलं आणि या लोकांनी एसी हॉल नॉन एसी बुक केलाय. हे जाऊन सांगू का मी त्यात त्याला? ताई प्लीज आता हे सगळं नको. आधी ना एंगेजमेंट नीट होऊ दे. फोन घे. नाही नाही नाही. अहो ही काय बोलायची वेळ आहे, सांगायची वेळ आहे का आता ही? काय होय, कुठे गेलेत काय माहितीये का? हो नयनचा साखरपुडा आहे ना, तिकडे गेले ते सम्राट हॉलवर. बँकेचे हप्ते द्यायला पैसे नाही आणि साखरपुडा करायला पैसे आहेत. चल सत्तू सम्राट हॉलला. काय संपदाताई, म्हणजे साखरपुडा तुम्ही करणार असं ठरलं होतं ना, मग हे कॅटरिंगचं बिल? एक मिनिट, तुम्हाला दिसत नाहीये का? हा हॉल, ही रोषणाई, ही सजावट, शलाकाची साडी, सनईची सीडी, सगळा खर्च आम्हीच तर केलाय. वहिनी पाहिलंस, स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यातील 4 लोकांनी खाल्लेल्या चिवडा लाडूचा खर्च ज्यांना परवडत नसेल त्यांनी मुलीच्या लग्नाचा घाट घालायचा कशाला? मुलीला आणि पैशाला उडा कवटाळून बसायचं, हो की नाही? नाही नाही तसं नाही संपदाताई, म्हणजे कसं आहे, साखरपुडा कानविंदे आणि लग्न आम्ही करणार होतो असंच ठरलं होतं. म्हणजे हे कॅटरिंगचं एवढं बिल कसं काय? म्हणजे अच्छा बरं, पाहतेस ना वहिनी, अजून साखरपुडा झालेला नाहीये तरी हे तुला खोटारडी ठरवतायत. पुढे जाऊन लग्न झाल्यानंतर यांची मुलगी चोरीचा आळ लावून तुला घराबाहेर काढायला कमी करणार नाही. आत्ताच बघ तू, हे शिक्षक देशपांडेंनी असेच संस्कार केले असणार मुलीवर, हो ना? आत्या, साखरपुडा मुलाकडचे करणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे ना, मग अचानक हे बिल का? नाही, आम्हाला आधी माहित असतं तर बाबांनी हे सुद्धा केलं असतं. आतापर्यंत ते कोणत्याही गोष्टीला नाही म्हणालेत का? तुम्ही जे जे म्हणालात ना ते सगळं मान्य केलंय त्यांनी. मग शक्य होत नसलं ना तरीही मान्य केलंय. तेच म्हटलं मी, ही अजून गप्प कशी बोलल्या देशपांडेंच्या वकिलींबाई. नात्यांचा मोठ्यांचा काही मान ठेवायचाच नाही, तोंडाला येईल ते बोलत सुटायचं. ओ देशपांडे मास्तर, छान संस्कार आहे मुलीवर, वा छान. आत्या असं का बोलताय? काय चुकलं बाबांचं? नाही, आत्ता आयत्या वेळी ते कुठून आणणार आहेत पैसे? प्लीज समजून घ्या, उगाच हा विषय विनाकारण वाढवू नका. काय? मी वाढवते विषय? मी वाढवते विषय म्हणजे वहिनी मी तुझ्या बाजूने बोलते आणि ही मुलगी म्हणते मी वाढवते विषय. काय अपमान आहे माझा, पाहिलंस ना दादा? नयन, अशा खरंच सोयरीक करताय तुम्ही? जिथे माझा अपमान होतो ना तिथे मी एक क्षणही थांबू शकत नाही. दादा चालले मी. वंशा तुम्ही थांबा, तुम्ही कुठेही जाणार नाहीत. आणि जाणारच कुणी इथून असेल ना तर ही देशपांडेंची दीपिका जाईल. देशपांडे साहेब, दीपिकाला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा.
त्याशिवाय आम्ही साखरपुडा करणार नाही. आणि आमच्या वंशांचा झालेला अपमान आम्ही कदापिही सहन करणार नाही. दीपिकाला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा, या क्षणी. नाही बाबा. हॅलो, तू कोण र? दिस इज इंद्रा. डिशुम डिशुम याचा मंत्रा. मॅडम एक डेमो दाखव, नीट लक्ष देऊन बघा. या आज तिला भरवायला सांग. मॅडम आता हे बघा, हे जमेल तुम्हाला. त्याच्या पुढे जर तुमची कोणी छेड काढली ना, हाताने फेस ब्लाइंड करायचा आणि एक पंच द्यायचा. इंद्रा, तू मध्ये पडला नसता ना तर बँकवालीला त्रास देणाऱ्या त्या पोराला सोडला नसता. तू मध्ये पडला म्हणून तो वाचला. वाचला नाहीतर काय, अरे तू त्याला माइल मारलास, सत्तूने त्याला जमिनीत उभा काढला असता. इंद्रा मला एक सांग, ती बँकवाली बस स्टॉपवर कोणाची वाट बघत असेल? आता बस स्टॉपवरती रेल्वेची तर वाट नाही बघणार ना. तेही खरं आहे म्हणा. इंद्रा, हॉल जवळ आला बघ. हॉल नाही सत्तू, त्या नयनचा वाईट टाइम जवळ आला. आपल्या बरोबर दगा तर हॉस्पिटलमध्ये जागा. आता काय करायचं त्या बँकेच्या हप्त्याचं? देशपांडे केटरिंगचं बिल अजिबात भरणार नाही दिसतंय. मग मी काय करू? तू आणि आत्यानी उगाच गोंधळ घातला. मी माझ्या हिशोबाने कॅटरिंगचं वाढीव बिल मारलं असतं त्यांच्या गळ्यात आणि मिळवले असते पैसे. पण नाही, आत्या सुटली होती ना. काय बोलतो दादा हा? काय ग हे आत्या, आता 2 लाख रुपये तू मला देणार आहेस? मी कशाला देऊ? नाही ना, मग आता बसा बोंबलत. अरे नयन, नयन, नयन,
नयन 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 नाही नयन ताई ताई बघ कसं आहे, आजपर्यंत तिघी बहिणींनी एकमेकांशिवाय तोंडात अन्नाचा घास सुद्धा घेतला नाही हो. त्या शलाकाच्या साखरपुड्याला आमची दीपू नाही तर वाईट वाटणारच ना. तुम्ही जरा समजावं नाही ना. अच्छा, म्हणजे परत मला समजवायचंय. तुमची उर्मट मुलगी चुकीची नाही आणि मीच चुकीची, ती अगदी बरोबर हो ना. नाही वहिनी काय कर, तू यांच्या उर्मट मुलीला बोलावून घे. मी जाते ना, मी कशाला उगीच. ठीक आहे. थांबा वंच, तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाहीये. देशपांडे साहेब, तुमच्या मुलीने आमच्या वंशांचा एवढा अपमान केला तरी तुम्ही एका शब्दाने काही बोलला नाही. तो हेच का तुमचे संस्कार? आता मी तुम्हाला निक्षून सांगते, तुमची दीपिका आमच्या समारंभात अजिबात चालणार नाही. काय झालं बाबा? काय म्हणाल्या त्या? काय नाही, त्यांना दीपू नकोय. हॅलो दीपू, कुठे आहेस ग तू? घरी जाते बाबा. दीपू, तुझ्याशिवाय समारंभ कसा काय करू आम्ही? बाबा ठरलं होतं ना आपलं की आज दीदीची एंगेजमेंट होणं महत्वाचं. तुम्ही माझी काळजी नका करू. आणि मी मनाने तिथेच आहे की नाही तुमच्या सगळ्यांबरोबर. दीपू, तू ये का बिंदास, त्या आत्याला आपण बघून घेऊ. ताई हे बघ प्लीज, हे बघ साखरपुडा नीट होऊन जाऊ दे. ओके? आणि हा विषय नको आता. आणि तुम्ही ना छान सगळे फोटो काढा आणि तू पोस्ट कर ना #दीदी एंगेजमेंट. मी बघेन ते फोटोज. हा पण चलो बाय. सगळे रोल संपवलेस? बकासूर आहेस का सत्तू? मला रोल नकोच होते. मला वडापाव पाहिजे होता. तू इथून हलायचं नाही बोलला असता म्हणून रोल खावे लागतात. आज काही करून त्या नयनकडून पैसे वसूल करायचेच आहे. आपण जर इथून हल्लो तर पळेल तो. तो भेटला ना की त्याला माझ्याकडून 2 मुस्काटात लाव. त्याच्यामुळे रोल खावे लागतात. येऊ तर दे त्याला. दिसला की फुटला. काय? त्या आगाऊ दीपूचे मी पाय धरू? काय बोलतोयस काय नयन? तिला चांगलं बोलून परत यायला पटाव म्हणाल, त्यात पाय धरणं कुठे आलंय? मी अजिबात झुकणार नाहीये त्या टवळी समोर. ठीक आहे, मग बँकेत सोलून तुझे आणि आत्याचे दागिने विकून फेडूया. हं? चालेल मग? मी बरे देईन माझे दागिने. मी पण नाही देणार. नाही ना? मग ती अंगठी परत मिळवा आणि त्यासाठी त्या दीपिकाला मस्का मारून बोलवा हॉलवर. हा कुठे गेला? शलाका, तिला कशाला हाक मारतोय? हे बघा, तो जे काही करतोय ना ते करू देत त्याला. उगी डोकं चालवू नका स्वतःच. समजलं? काय हो? चला. काय झालं? शलाका, जरा दीपूला फोन लाव ना प्लीज. बस 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 बस. केली. देवा. हा दीदी. अगं दीपू, मी दीदी नाही, मी स्नेहलता काकू बोलतेय, नयनची मम्मा. काय ग बाळा, कशी आहेस? मी बरी आहे. अगं दीपू, घरातलं मोठं कोणी काही बोललं असं रागावून निघून जातात का कोणी? आणि तेही सख्या बहिणीच्या साखरपुड्यातून. अहो पण काकू. आता पण नाही बेण नाही बाई,
मी काय सांगते ते ऐक आता. तू असशील तिथून ना हॉलवरती ये बघू पटकन. आणि काय ग दीपू, मी तुझ्या आईसारखी नाही का? आणि बाळा, आईवरती कोणी चिडतं का ग? आणि रागाच्या भरात बाई होतात दोनाचे चार शब्द, म्हणून का कोणी डोक्यात राग ठेवतं? नाही ना. शाबास. मग ये बरं पटकन, आम्ही सगळे वाट बघतोय तुझी. आणि बाळा, जे काही झालं त्याबद्दल सॉरी म्हणते हा मी. आणि ऐक ना, नयनची अंगठी तुझ्याकडे आहे ना ग? आणि तू आल्याशिवाय साखरपुडा कसा होईल मग? ये पटकन, वाट बघतोय आम्ही तुझी. हो, आलेच आले. बरं, ठेवते फोन. घे बाळा. काय म्हणाले ते? त्यांनी दीपूला फोन केला होता. मग दीपू येतेय. दीपू आली. दीपू, दीपू. आता तुला बघितल्यावर बरं वाटलं मला. बरं वाटलं ना? मग रडतेस का? आता हस. बाबा, अंगठी. दीपू, एवढा मोठा अपमान होऊन सुद्धा तू परत आलीस. बाबा, दीदीच्या लग्नापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही. आणि अंगठी होती माझ्याकडे, मी आलेच असते. हो, पण अपमान सुद्धा तुझाच झाला होता ना, तरी तू आलीस. बरं, चला नको आता हा विषय. आणि आता साखरपुड्याला सुरुवात करूया, आता आणखी उशीर होईल. चला. अगं दीपू, तुला माहितीये, आत्याला इतकं वाईट वाटलं ना तू गेल्यावर. सारख्या विचारत होत्या, दीपू कधी येणार, कशी येणार, आणि मी तिला सॉरी कधी म्हणणार. हो ना ग आत्या? नाही, आणि सॉरी वगैरेची खरंच काही गरज नाही. जे झालं ते झालं. आता आपण साखरपुड्याला सुरुवात करूया. आता आणखी उशीर नको व्हायला. चला, आता अंगठी सुद्धा आलीये. दीपू, you indeed have a big heart. Thanks. चला. चला, वधूवरांनी एकमेकांना अंगठ्या घाला. एकमेकांना पेढे भरवा.
दीपू बाळ लोकल मध्ये खूप गर्दी असते, तू स्वतःला सांभाळ हं. आणि बरोबर कोण आहे? तो डॅशिंग इंद्राजी का? वा, मजा आहे बाबा एका मुलीची. कर्जत ट्रिप विथ डॅशिंग इंद्रा. ए ताई प्लीज मी कामाला जाते, सहलीला नाही. हे दीपू, आणि लोकल मध्ये ते पाकिट वगैरे मारतात. तू तुझी पर्स सांभाळ बाई. हो दीदी. हो, आणि स्वतःला पण सांभाळ बर का. ही मुलं ना फार नालायक असतात. म्हणजे? अगं हो, असं गुंगीचं वगैरे औषध देतात साध्या खाण्याच्या पदार्थातून. हो, आणि ते पण अवॉइड केलंच ना, यांची चाल जेवण झालं का अशा सोप्या प्रश्नाने सुरू होते बर का. आणि ते पण अवॉइड केलंच ना तर चान्स बघून सरळ हात धरतात. हे तू त्याला हात धरून देऊ नकोस ना दीपू. नाही नाही, अजिबात नाही. हात नाही नाही. पण तुला कसं का माहिती तू मुलांबद्दल? वाचन, माझं इतकं वाचन आहे ना म्हणून. आणि एक मिनिट, तू ना मला असे उलट प्रश्न विचारू नकोस. जे सांगितलंय ते लक्षात ठेव. मालती, हो आम्ही जरा आलो जाऊ. हो, सांभाळून जा. हो. अरे या 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 ना. या. काय ग दीपू, बॅगेमध्ये कॅश ना? नाही. बसा बसा बसा. हो. काय आम्ही जरा बाहेर चाललोय, येतो थोड्या वेळात. हो हो हो. बसा बसा. दीपू चल गा लवकर. हो बाबा. मी पाणी आणते. हो. घ्या पाणी. फिल्टर बसवला नसेलच ना? ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही हरकत नाही. असू दे असू दे. मी चहा टाकते. चहाचं काय हो, घेऊ पण 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 जे आहे ते आहेच ना शेवटी. काय करणार? काय काय झालंय? कुठे काय हट्टीपणा? नयन हो आमचा वेडा आहे हो, हट्टी. म्हणजे काय? इकडे आहो तुम्ही, इकडे मी तुम्हाला समजून सांगते. हो बसा. काय नशाला कची आई, आमचा नयन. मी त्याला म्हणाले जे शक्य नाही त्याची अपेक्षा कशाला. देशपांडे आधीच खूप करतात. तुम्ही चहा टाका हो. नाही म्हणजे कसली अपेक्षा आहे? कुठे काय, जाऊ दे, सोडा तो विषय. अगं नको वहिनी, तो विषयच नको, जाऊ दे बरं. नाही. हा पण वंस, तुम्हाला सांगू का एक, देशपांडे ना काहीतरी खटपट करतील आणि काही व्यवस्था करतील हो, मला खात्री आहे. नाही हो. हो हो, असं वाटतं तुला? मग नाही बाबा, नाही जमणार ग यांना. हवं तर पैस लाव. वंस पैस? हा मग ठीक आहे, पैस तर पैस. तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय मला कळेल का? वहिनी तू सांग जरा. तुम्ही सांगा. मी सांगू? बरं ठीक आहे. नेहमीप्रमाणे मीच वाईटपणा घेते. काय झालंय नक्की? म्हणजे अहो काही नाही, आमचा नयन म्हणालाय त्याला त्याची वरात त्याच्या नव्या कोऱ्या गाडीतून यायला हवी. आणि त्याला वाटतंय ती गाडी शलाकाची असावी आणि घरच्यांनी तिला ती गिफ्ट द्यावी. अहो आणि अगदी मोठी नको बर का, अगदी लहानशी असली ना तरी चालेल. मला माहितीये तुम्हाला झेपणार नाहीच ते. हो ना. नाही करू ना आम्ही. म्हणजे
तशी इच्छा असेल तर करू आम्ही. अगं बाई वहिनी, जिंकलीस बरं का तू पैस. मी हरले नेहमीप्रमाणे. टाका चहा टाका. अहो तेवढाच आनंद साजरा करता येईल. चहा तर चहा. हो ना. हो हो हो. आनंद पॅलेस हॉटेल चला. आनंद आहे. दादा अहो जरा भजन वगैरे लाव. नाही चांगल्या घरच्या मुलींना अशी फास्ट गाणी झेपत नाही. लावतो की आत्ता लावतो. हे चालेल का? चालेल ना. चालेल ना. तर मॅडम वेलकम टू हनीमून ऑटो. लाईट म्युझिक डायरेक्ट ऍक्शन. हे घ्या. हे काय करताय? काय करताय? काय झालं मॅडम? असं लाजताय का? तुम्ही फिरायला आलायसा ना वर. लाजू नका, एन्जॉय करा. काय सारखं सारखं बंद काय करता पडद्या? हा तुम्ही समजताय तसं काही नाहीये. अहो मॅडम, इथं येणारा प्रत्येक कपल आहे ना असाच म्हणतो. पण ते डायरेक्ट काही हाटीला जात नाहीत बरं का. हाटेला जात नाहीत म्हणजे इकडं तिकडं फिरत राहते ती. आता तिकडं बघा धबधबा आहे कसा भरून वाहतो. या जावा की जरा भिजा, एन्जॉय करा, मजा करा. आणि त्याच्या पुढे गेला की लगेच गार्डन लागतंय. जा तिथं झाड पानं फुलं यांच्यावर फोटो काढा आणि मग आरामशीर हाटेला जायचं. ओके ओके. ए चड्डीत राहायचा नाही तर हाच पडदा, तर हा पडदा गुंडाळून घरी जावं लागेल. आता नजर समोर, गाणी बंधन, रिक्षा चालू. इंद्राजी सॉरी. काय? नाही मी जिवंत आहे तोपर्यंत ते घर माझ्याच नावावर आहे आणि मला ते उद्याच विकायचं आहे. हो उद्या. नाही 4 पैसे कमी मिळेल तरी चालतील मला, पण पैसे मला उद्याच हवेत. हा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही तुमच्या लोकांना घर बघायला आणा. अहो असं काय करताय? घर का विकताय? का म्हणजे माझ्याकडे दुसरा काही मार्गच उरलेला नाही हे घर विकण्यासाठी. मी स्वतःला विकलं तरी त्याची काही किंमत येणार नाही इतका मी माझ्या नजरेतून उतरलो. अहो असं नका ना म्हणू. मग काय काय म्हणू काय? मग अरविंदांची गाडीची मागणी मान्य केलीस ना तू, मग काय दुसरा पर्याय आहे का? म्हणजे दुसरा काहीतरी मार्ग असेलच ना. असं घर विकायचंय टोकाचं पाऊल का उचलताय तुम्ही? दुसरा मार्ग आहे. काय दुसरा मार्ग असा आहे, जसं कानविन यांची गाडीची मागणी तू मान्य केलीस ना तसंच त्यांना सांगायचं की आम्हाला जमणार नाही म्हणून. कसं सांगायचं ते तू ठरव. मी कसं सांगणार हो? जशी त्यांची मागणी मान्य केलीस तसंच नाही सांगायचं. नाहीतर गाडीसाठी पैसे उभे करण्यासाठी
मी हे घर उद्या विकणार. ती काळ्या दगडावरची रेग आहे. हो मॅडम, जरा ऐका ना. मी इथंच असतो कोपऱ्यावर. तुम्हाला वाटलं ना की तुम्हाला फिरायला जायचंय तर त्या साहेबासने फक्त शिटी मारायला सांगा, मी लगेच हजर होतो. हा? नमस्कार. हॅलो मॅम. मी दीपिका देशपांडे SP बँकेतून आलोय आम्ही. महेश दांडेकर आहेत का? सॉरी मॅम, साहेब सांगलीला गेलेत आता. त्याचं काय आहे ना, ह्या अशा स्टोरीज आम्ही रोज ऐकतो. चला मॅडम. सर खरंच नाहीये. चला. इंद्राजी कुठे जाताय तुम्ही? इंद्राजी ऐका ना प्लीज प्लीज, मला घरी सोडा. मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय. मी नाही थांबू शकत इथे इंद्राजी. मी नाही थांबू शकत पहिल्या ट्रेन पर्यंत. माझ्या घरचे सगळे वाट बघत असते. मी इन्फॉर्मही करू शकले नाहीये त्यांना. इथे आल्यापासून माझ्या मोबाईलला नेटवर्क नाहीये. मी काय करू? मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय इंद्राजी. मॅडम, माझ्या फोनला नेटवर्क आहे पण 5%च बॅटरी उरली आहे. तुम्ही घरी फोन करून घ्या. पण तुम्ही कळवलं का तुमच्या घरी? नाही म्हणजे माझा फोन होईपर्यंत कदाचित फोनची बॅटरी डेड होईल म्हणून म्हणतेय मी केव्हाच कळवलंय माझ्या घरी. तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका. तुम्ही प्लीज तुमच्या घरी आधी फोन करा. मॅडम, मी एक बाप जरी नसलो तरी एका मुलीचा भाऊ आहे. तेव्हा एका वडिलांची काळजी अगदीच कळते मला. तुम्ही प्लीज लगेच कॉल करून घ्या. थँक्यू. अहो, यावेळी कुठे निघालात? कुठे म्हणजे? वाजले किती बघितलंस का? ते टिपूचे साहेब सोनटक्के, त्यांचाही फोन लागत नाहीये. पोलिसात तक्रार करायला चाललोय. पोलीस? अहो कशाला? माझी मुलगी अजून घरी आलेली नाहीये. ती कुठे आहे ते मला माहित नाहीये. मग अशा वेळेला काय करावं मी? कुणाची मदत घ्यावी? दीपूचा आहे का? घे. अननोन नंबर आहे. अगं हो, दीपूचा असेल, घे. हॅलो हॅलो हॅलो. अरे बाबा, कोण आहे? बोला ना कोणीतरी. हॅलो हॅलो. बाबा, कोण बोलताय? हो बाबा, काय झालं? कोणाचा फोन आहे? अहो बाबा, कोण आहे? बाबा, दीपू आहे. काय ग पोरी, कुठे आहेस तू? आणि तू आली का नाहीस घरी? बाबा स्पीकरवर टाकते प्लीज. दीपू. हॅलो दीपू. हॅलो. आई, बाबा, दीदी, ताई, हे बघा मी ठीक आहे. माझी नका काळजी करू. ऍक्च्युली काय झालं, रिकव्हरीला उशीर झाला आणि शेवटची ट्रेन मिस झाली. आणि इथे आल्यापासून ना माझ्या फोनला नेटवर्कच नाहीये, त्यामुळे मी कळवू शकले नाही तुम्हाला. बाबा, आय एम सॉरी. मी चुकले. आय एम सॉरी. मी लवकरात लवकर घरी येईन, आय प्रॉमिस. अगं पण तू आत्ता कुठे आहेस? स्टेशनवर की रस्त्यात? स्टेशन जवळच आहे. आणि मी ठीक आहे आई. माझ्या बरोबर माझे एक कलिग आहेत. आय एम ओके. बरं. दीपू, तुमच्याजवळ कॅश असेल ना?
हो बाबा. अरे बापरे, रात्र आणि कॅश. दीपू मला सांगते तुझ्या सोबत जे मनुष्य आहेत ते बरे आहेत ना ग? म्हणजे आजकाल कोणावर विश्वास ठेवता नाही येत दीपू. तू काळजी घे ग. चांगलेत ते आई, तू नको टेन्शन घेऊस. मला त्या सद्गृस्ताशी बोलायचंय जरा. दे दे दे. हो बाबा, एक मिनिट. इंदाजी, बाबांना बोलायचंय तुमच्याशी. हॅलो. हा हॅलो, मी दीपूचे बाबा बोलतोय. ती म्हणत होती की तुम्ही तिची काळजी घेताय, तिला सुरक्षित ठेवताय, त्याबद्दल आभार मानायला फोन केला. हो हे बघा, माझा एक विद्यार्थी आहे तिथे कर्जतला, मालशे सिद्धार्थ मालशे. त्याची काही मदत मिळते का बघतो मी त्याचा नंबर देतो तुम्हाला. तुम्ही जरा फोनची डायरेक्ट लोक. हॅलो, मी देतो हा तुम्हाला नंबर, देतो तुम्हाला नंबर देतो तुम्हाला त्याचा. तिथे आण लवकर. कर. हा हॅलो, घ्या नंबर, घ्या. बॅटरी. काय म्हणाले बाबा? ऍक्च्युली ट्रेनच्या आवाजामुळे काही विशेष कळलं नाही मला, पण एका वडिलांची काळजी मात्र जाणवली. डोंट वरी मॅडम, तुमची सेफ्टी माझी जबाबदारी आहे. मॅडम प्लीज क्या? उद्या देईन धुवून. हा हरकत नाही. मॅडम काय रे हिरो, काय करता एवढ्या रात्री पोरीला घेऊन? आणि कुठचे तुम्ही? मुंबईचे सर. मग इतक्या रात्री हनीमूनला आलात का? ए भोसले, गाडीत घाल यांना, चौकीवरती नेऊ आणि चांगली चौकशी करू. फोन स्विच ऑफ लागतोय दादाचा. मगाशी तर सुरू होता फोन त्याचा. निघालोय म्हणून मेसेज पण केला होता त्याने, पण आता ऑफ लागतोय फोन. अरे पण बराच वेळ झाला ना त्याला निघून. आत्ता खरं तर यायला हवा होता तो. का त्रास देतो हा मला. वाट बघणं काही संपत नाही माझं. हे होते तेव्हा त्यांची आंदोलनं, मोर्चे, त्यांचं रात्री अपरात्री येणं. एक दिवस अशीच रात्री मी त्यांची वाट बघत होते, पण ते आलंच नाही. बातमी आली फक्त यांच्यावर हल्ला झाल्याची. तेव्हापासून ना बाबू काका रात्री अपरात्री वाट बघायला लागली ना की जीव गुदमरतो माझा. खूप खूप नाही ते विचार येतात माझ्या डोक्यात. जीव टांगलेला लागतो माझा. वहिनी साहेब, यावेळी असं काहीही होणार नाही. रात्री बेरात्रीपर्यंत वाट पाहणं तुम्हाला नवीन नाही ना? वाट पाहणं नवीन नाहीये बाबू काका.
इंद्रासाठी वाट बघणं नवीन आहे. का रडतीयस आई? का त्रास करून घेतीयस? आई नको ना रडू आई. सिद्धू, असा कुठला बिझनेस करतोय तो ज्यासाठी त्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते? बोल. हो, खरंच काळजी करू नका काकू. अहो, इंद्राला हात लावायची कोणाची हिंमत नाहीये. अरे गुंड काही सांगून येणार आहेत? सांगून हल्ला करणार आहेत का ते? आणि तुला माहितीये ना आपला इंद्रा कसा आहे? अहिंसावादी आहे तो. हारेला कार्य करणार नाही तो. माहितीये ना तुला? म्हणून काळजी वाटते मला त्याची. अहो, मी म्हटलं ना त्याला काय होणार नाही, तुम्ही काळजी नका करू. हवं तर मी त्याला घेऊन येतो. थांब. कुठेही जायचं नाहीयेस तू. आधीच एका मुलाच्या काळजीने जीव टांगणीला लागलाय माझा. आता 2-2 मुलांची काळजी करण्याची ताकद नाहीये माझ्यात. कुठेही जायचं नाहीयेस तू. नाही जायचंस. काही नाही. मुंबई आली. आली. हा, चला या. सावकाश. अरे बापरे, आता रिक्षा. तुमची शिट्टी म्हणजे काय रिक्षाचा ऍप आहे का? मारली शिट्टी आणि आली रिक्षा. थँक्यू. आणि ते मगाशी मी जे काही बोलले त्यासाठी सॉरी. घरी पोचलात की फोन करा. गुड नाईट. गुड नाईट. मॅडमना नीट घेऊन जा. हा इंद्रा दादा. मी आईला सांगाल मला माहिती. आई बघ ना, मला त्रास देतोय. अक्कल आहे का? दादा झोपलाय ना. काय चाललंय तुमचं? आई बघ ना, माझे हेडफोन्स घेतलेत आणि सारखा पळतोय आणि मी घ्यायला गेली तर मला देत नाहीये. हळू बोल जरा. काय आता कार्तिक, लहान आहेस का तू? हा, देऊन टाक तिचे हेडफोन्स. नाही आई, हे माझेच हेडफोन आहेत. अगं हिने माझे हेडफोन पाण्यामध्ये टाकून खराब केले, त्यामुळे मी नाही देणार आता हिला. अरे किती शुल्लक गोष्ट आहे ही. काय भांड्याच कशाला भांडतोय त्याच्यावर? नवीन आण ना. लगेच खुश झाला. थँक्यू आई. मस्ती कमी. कधी दोघं मोठे होणार आहेत कोणास ठाऊक. यार दीपू, माझा डोसा बिघडला. हा, डोसा बिघडला. अरे बापरे, थांब मी बघते. अगं काय
बघू. काढूनच टाकूया, तो दुसरा टाकूया. ताई आवाज कमी कर ना जरा. इतक्या जोरात गाणी लावल्यात ना की लोकांना वाटेल आपल्या घरी सार्वजनिक पूजा आहे. ठीक आहे. प्लेट दे ना प्लीज. दीपू मस्त ग, गोल गोल. थँक्यू दीदी. ताई जरा बघ ना कोण आलंय ते. दीदी जरा बघतेस का? मी बघते कोण आलंय. तरी बेल वाजते, ऐकू येत नाहीये का तुला? अगं जाऊ दे काय. अगं सोड ना कडे. अगं सोड ना काय. थांब जरा. दीपू अगं किती जोरात गाणी लावलीस तू. कान किटले माझे. तू आधी आवाज कमी कर बघू. हो मी सांगते ना ताईला. सॉरी ताई, आवाज कमी करताना त्रास होतो ना. मी हे काय आई बाबा नाहीयेत वाटतं घरात. हा ते जरा बाहेर गेले. तरीच आवाज वाढलाय ना. आता आवाज कमी होईल. हो हो. मला परत येण्याची गरज नाही पडणार ना. नाही झालं. येऊ मी. हो. माझा फोन ट्राय कर ना. मिळाला पाहिजे माझा फोन. अगं रिंग वाजते, कोणी नाही उचलत आहे फोन. हॅलो देशपांडे बाई, सोनटक्के बोलतो. हा सर बोला ना. काय आहात शहरात का रिकव्हरीची कॅश घेऊन झालात फरार? असं काय बोलताय? आहे ना. काय झालं? काय नाही झालं ते विचारा. तुम्ही तुमचं कर्तव्य बजावलं नाही. तुम्ही काल रिकव्हरी केली त्याची स्लिप मला पाठवली नाही. आणि हे सगळं फोन करून मला कळवलं नाही. सॉरी सर, ऍक्च्युली ना माझा ना फोन हरवलाय. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? मी तुम्हाला नवीन फोन घेऊन द्यायचा? नाही सर तसं. काय तसं नाही. फालतू कारण देऊ नका. मला स्लिप ताबडतोब हवी आहे. मला जनरल मॅनेजर साहेबांना ती ताबडतोब पाठवायची. आणि हो, कॅश जरा जास्त आहे यावेळेस, तेव्हा जरा जपून ठेवा. आणि उद्या आल्या आल्या ताबडतोब भरणा करा. काय? येस सर. वेलकम वेलकम. पत्ता नीट सापडला ना? हो. आज जाऊया का? आज? बापरे, आज नको. का? इंद्र आजारी आहे. डॉक्टरने त्याला डिस्टर्ब करू नका असं सांगितलंय. अच्छा. पाणी नाही, तुम्ही घरी घेऊन आला असाल ना. सत्तू सर माझा फोन. फोन मी आणतो ना. थांबा ना. थांबा. मी आणतो. इंदिरा इज व्हेरी सिक. हा, त्याला डिस्टर्ब करू नका. तुम्ही इकडेच थांबा, मी फोन घेऊन येतो. हा, येऊ नका. हो वेळायच तू 2 मिनिटात जाऊ दे. नको नको. अगं राहू काळ सुरू आहे. असं काय? सॉरी कसले धक्के मारतोस रे? सॉरी.
फोन दे ना, राहू वाट बघतोय. राहू राहू म्हणजे कुरिअरवाला वाट बघतोय. फोन दे ना. पण फोन कशाला हवाय? अगं ओटीपी त्याच्यातच आहे ना फोन मध्ये. किती त्रास देता तुम्ही मला. धर आणते. सॉरी सॉरी. धर. आता मी जाऊ? हो. नको. नको. आई आज तू कुठेच जाऊ नकोस, घरीच थांब. आज आपण आईस्क्रीम खाऊ. मला पण हवंय. तुझं फेवरेट वाला. व्हॅनिला. मी आणतो. मी पण जातो आणायला. काय चाललंय? बरं ठीक आहे, मी देसाईंकडे जात नाही. बस आज मी तुझ्या वेळेपणात सामील होते. येस येस येस. काय येस येस काय? आईस्क्रीम कोण आणायला जाणार? हो मी जातोय आईस्क्रीम आणायला, पण त्याच्या आधी मला अर्धा कप चहा हवाय. मला 1 कप. सत्तू. हा जा ना. कुठे? काय कॉम्बिनेशन आहे चहा आणि आईस्क्रीम? आई प्लीज. छोड तू मला. देते लाड पुरवून घे माझ्याकडे. आणते. तुमचा फोन. सत्तू ब्रिंगिंग. थँक्यू सो मच सत्तू सर. खूप मोठं काम केलं तुम्ही माझं. इट इज ओके. इट इज ओके. सत्तू डुईंग ड्युटी. सत्तू सर, इंद्राजींची तब्येत खूप खराब आहे का हो? कसे आहेत ते? आता त्याच्यावरच भरोसा. बघूया. काय इतके सिरियस आहेत? अहो पण अचानक काय झालं? तेच तर कळत नाहीये ना. देवा काळजी. नाही म्हणजे आम्ही प्रार्थना करतोय. प्लीज तुम्ही पण प्रार्थना करा. मला बघायचं होतं ना, मला भेटायचं होतं ना. हो. नको. हो. नो नो. इंद्रा इज स्लीपिंग. डॉक्टर से नो डिस्टर्ब. आता मीच तुम्हाला कळवेन जी काही बातमी असेल ती. बातमी? कम कम नाहीतर रिक्षा गो. सत्तू सर प्लीज. कम 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 प्लीज कम 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 कम. नाउ रिक्षा कम. वेट वेट. This is Indra style. Now Sattu style. अरे वा, हे काय शिरा? आज काय विशेष? काय कुणीतरी आईचा शब्द पाळला, तिच्यासाठी घरी थांबलं, म्हणून आईला बरं वाटलं. म्हणून तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा गोड शिरा केलाय. आधी माझ्या हात नाही खास, मग आता खा. मस्त. बसून खा. छान. काकू. आणते. वा इंद्रा वा. आईचा शब्द पाळला, तिचा मान राखलास, पण बँकवालीला दुखवलंस यार. कसल्या काम गोष्टी चालल्या? काय नाही काकू, आमचं नेहमीच बँकवालीच्या गोष्टी. काय हे बँकवालीचं काय प्रकरण आहे? त्याच्याकडे काय बघतोयस तू?
कोण म्हणाला? तू म्हणालायस. सांगणार आहेस का काय प्रकरण आहे? बरोबर ओळखलंस आई, अगदी बरोबर ओळखलंस. प्रकरण आहे हे आपल्या सत्तूच. सत्तू? त्याचं काय आई, बँकेमध्ये एक बाई आहेत, टिफिन देतात. टिफिन मध्ये मोस्टली त्या शिराच देतात. नाही, उत्तम बनवतात शिरा. थोडी साखर असते त्याच्यात जास्त, पण हा आपला सत्तू स्वतःच्या टिफिन मधला शिरा खातो, बाकी सगळ्यांच्या टिफिन मधलाही शिरा फस्त करतो. मला त्यांच्या हातचा शिरा जरा जास्तच आवडतो. हो का? जा ना मग त्यांच्याच हातचा शिरा खा. नाही म्हणजे तुमचा जास्त आवडतो, त्यांचा कमी आवडतो. मस्की लावू नकोस आता, खा गपचूप. मुक्ता, ए मुक्ता, इकडे. काय शिकवणी नाही आज? नाही, सर गावाला गेल्यात ना, 4 दिवसांनी येणार आहेत, तोवर सुट्टी. सुट्टी? मग काय होमवर्क नाही दिला सरांनी? नाही. शक्यच नाही. थांब, सरांना फोन करून विचारतो. नाही नाही नको, मी थोडा होमवर्क दिलाय. बघितलंस, खोटं बोललं की अशी मान खाली घालावी लागते. आई, मी खोटं नाही बोलले, मी होमवर्क करणारच होते ना, पण हा दादू सतत माझ्या अभ्यासाच्या मागे असतो, म्हणून मी असं सांगितलं. आता तू लेक्चर नको देवा. लेक्चर देत नाहीये मी, खरं ते सांगतेय. खोटं बोललं की मान खाली घालावी लागते. झाली तुझी कटकट सुरू? कटकट नाही करते मी. करा, अजून लाड करा. लाड करताय. इंद्रा, ऐकलंस ना आई काय बोलली ते? खोटं बोलू नये. मी काय म्हणतो, सांगून टाक ना आईला आपल्या धंद्याबद्दल. अरे किती वेळ लपवणार आहेस? सांगणार. त्याचं काय ना सत्तू, सत्य सांगण्याची पण एक वेळ यावी लागते. जर चुकीच्या वेळी ते सांगितलं ना, तर भयानक शिक्षा होऊ शकते. चल, आज त्या बँकवालीला आधी सॉरी म्हणायचंय मला. चल. काय झालं? अरे काय झालं? काय झालं? असं कसा रे तू? कितीदा सांगितलंय उठायच्या आधी खुर्ची मागे घे म्हणून. बेंधळा आहे नुसता एक नंबरचा. लागलं ना आता? शांत बस आता, हलायचं नाही येथून अजिबात. धडपड्या. तर मी आत येऊ? अहो सोनटक्की, ऐकलत का? नाही. अहो तुम्ही सकाळपासून भेटलात कुठे? ऐकवा. हो, आपल्या समोरच्या हॉटेलवाल्याला काल पोलीस पकडून घेऊन गेले म्हणे. अरे बापरे, काय भेसळ बिसळ गेली काय कशात? काहीतरी बाईचं प्रकरण होतं म्हणे. अरे वा. हा? अरे रे, असं म्हणायचं होतं मला. हा. अरे अरे, पण आता माझ्या जेवणाची सोय काय दुपारच्या? अहो सर, मी आणेन की डबा तुमच्यासाठी. डॉली अगदी आनंदाने देईल तुमच्यासाठी डबा. डॉली? बस. बसा ना. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आम्ही एसपी बँकेतून आलोय रिकव्हरीसाठी. महाडिक साहेब आहेत का? तुमचे हप्ते थकलेत. अहो गेले 2 महिने त्यांना मी सांगते हप्ते भरा पण ऐकतच नाहीत. बोलवा त्यांना, आम्ही सांगतो. हो पण ते घरात नाहीयेत. कुठे गेले? आता तुम्हाला काय सांगू, 2-2, 3-3 दिवस ते गायब असतात. कुठे जातात, काय करतात, काही सांगत नाहीत. खरंच? अहो मी कशाला खोटं बोलू, खरं तेच सांगते. ठीक आहे, आम्ही येऊन गेलो सांगा त्या. हो सांगते. अहो जरा बसा ना, मी चहा ठेवते. नाही नको. हो. अहो बसा, होईल चहा लगेच.
आलेच मी. सगळेच खोटं बोलतात असं वाटतं का तुम्हाला? सगळेच खोटं बोलतात असं वाटतं का तुम्हाला? त्याचं काय ना मॅडम, आपण मौसम ओळखून असतो आणि तसंही आपलं मॅटर आपल्यातच ठेवा ना मॅडम. नाही, ही कामाची जागा आहे, इथे काम आहे. माहितीये मला, म्हणूनच तुम्हाला म्हटलं की तुम्हाला तुमच्यासारखेच वाटतात का सगळे खोटारडे? त्यासाठी मी सॉरी म्हणतोय. सॉरी, पण आता काय करणार? सॉरीने खोटं खरं होत नाही ना. सत्तू पकडायला. ए महाडी, आता पैसे देतोयस की देऊ? देतो पैसे देतो. सत्तू, त्याच्या बरोबर जाऊन कॅश घेऊन रिसिप्ट फाड. हा, पण महाडी, आता कोणतं नाटक नाही. नाटक नाही. चल जा. चल 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 चल. काय झालं? खूप दुखतंय का? त्रास होतोय का तुम्हाला? हा नाही मॅडम, नस चढली वाटतं, हात मुरगळला. आय एम सॉरी. हे सगळं ना माझ्यामुळे झालं. ह्यावेळी मी माणसं ओळखायला चूक केली. आय एम रिअली सॉरी. ह्यावेळी मॅडम, आपण जरी खरे असलो ना तरी जग खोटं आहे की नाही हे तपासून बघायचं असतं. कुठे दुखतंय? इथे. मॅडम, काल जरी मी तुमच्याशी खोटं बोललो असलो तरी मी खोटारडा नाही. आणि यापुढे आय प्रॉमिस मॅडम, मी तुमच्याशी कधीच खोटं बोलणार नाही. वसुलीची शपथ.